त्यांनी दिल्लीला मीटिंग घेतली आणि इथले सगळे जे अधिकारी आहेत, आवटे साहेब असतील, ते संजय कदम असतील आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जे काम करतायत ते, आणि प्लस त्यांनी ते शेळके म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी पाटस ते बारामतीचं काम केलं होतं. आम्ही अशी मागणी केली की ह्याची काय तुम्हाला चौकशी करायची ती करा, जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करा. कारण आज ही अवस्था जर बघितली आपण, काल सुद्धा विश्वस्त, आजही सकाळी तुकाराम महाराज पालखीचे विश्वस्त सुद्धा खूप अस्वस्थ झालेले. ते म्हणले आम्हाला चालता येत नाही, मातीत खडी मिसळलेली आहे, आम्हाला बरेच जण बिगर चपलाचं चालतात, बैल रथ ओढतात त्याला रथ ओढता येत नाही. आणि इतका मोठा जनसमुदाय जो अत्यंत भावनिक सगळा घरदार संसार प्रपंच सोडून आज 200-200 किलोमीटर चालतो. दुर्दैवानं आमच्या भागात त्याला तो रस्ता चांगला नसल्यामुळं त्याची खूप गैरसोय झाली. खरं म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून मी सगळ्या आमच्या वारकरी बांधवांचं मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना खरं म्हणजे हे ठेकेदारच्या चुकीमुळं त्याची किंमत गोरगरीब वारकऱ्यांना भोगायची पाळी येते. आणि मी परवासुद्धा गडकरी साहेबांना भेटलो दिल्लीला जाऊन. आता त्यांनी काही पॅचवर्क करायला सांगितलेलं आहे आणि काही नवीन कामं इथून पुढेची करायची आहेत. आता ती कामं शेळके कॉन्ट्रॅक्टरनी करावीत असं काहीतरी त्यांच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आणि मला असं वाटतं की येत्या 4 ते 6 महिन्यामध्ये का होईना हे जर नाही झालं तर मला असं वाटतं हा पालखी मार्ग महामार्ग नसून हा त्रासदायक मार्ग झाला आहे. आणि ह्यातनं काही अपघात घडत आहेत, दुर्दैवानं काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि त्या रस्त्याने जाणंच मुळात आता म्हणजे जीवाशी खेळण्यासारखं झालेलं आहे. तर ह्याच्याबद्दल आम्ही पण खूप नाराज आहोत, कारण की चांगलं काम झालेलं नाही. जर सगळ्याच रस्त्याचं इस्टिमेट सारखा असेल, सगळ्याच रस्त्याचा DSR सारखा असेल, मग आपल्या इथलं काम चांगलं का होऊ शकत नाही? कोण कॉन्ट्रॅक्टर आहे हा? आणि म्हणून ह्याच्यावर सुद्धा कारवाई तर झालीच पाहिजे. पण त्याहीपेक्षा हे जे काही निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे तर ह्याच्या बाबतीत सुद्धा ठीक आहे, ते डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने बघतील. पण आज एकतर सगळी झाडं तोडली, त्यामुळं रखरखत्या उन्हामध्ये आज त्या वारकऱ्यांना 70-70 किलोमीटर चालत जावं लागतं. कुठं विसावा घ्यायचं म्हणलं तर त्याला एक झाड सुद्धा नाही सांगतो. किमान पूर्वीच्या काळामध्ये चिंचेची झाडं तरी होती, जुन्या काळातली सांगतो, हा अगदी व्हायच्या अगोदर. आता वारकरीच असं म्हणतात की ते आमचा पहिलाच रस्ता बार होता, निदान आम्हाला त्रास तरी होत नव्हता. नाहीतर कुठं आम्हाला मोठ्या 2-4 कोटीच्या गाड्या घेऊन जायचं ह्या रस्त्याने, आम्हाला तर पायी चालायचंय. पायी चालायला तर तुम्ही जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग असं नाव देता तुम्ही त्या महामार्गाला, आणि काम मात्र निकृष्ट दर्जाचं करता. याच्याबद्दलची तीव्र नाराजी या सगळ्या वर्गामध्ये मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा होऊन त्याला अतिरिक्त लागणारा निधी जो कोणी नवीन काम करेल त्याला द्या, आणि ज्यांनी चुकीचं काम केलेलं त्याच्यावर कारवाई करा. भाऊ, आता केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या अधिवेशनात महिला आरक्षणाचं बिल आणि डिलिमिटेशनचं बिल ही दोन्ही बिलं सादर होणार आहेत असं अंतर्गत सूत्रांकडून कळतंय. तर त्याला आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा केंद्रात पाठिंबा देणार आहे असं समजते. तर मग त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे आणि डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देण्याचे कुठंतरी धागे जुळत आहेत का? नाही, आमच्या खासदार आणि आमच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रियाताई यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्या प्रेसमध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे की आता या क्षणापर्यंत तरी डिलिमिटेशनचं कुठलंही बिल सभागृहात मांडण्याचा प्रस्ताव आलेला नाही. कदाचित 20 तारखेनंतर दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू होते पार्लमेंटचं, आणि आमच्या खासदार सुप्रियाताईंनी हे सांगितलं की सुधारित बिल त्यांना सुधारित बिल आणावं लागेल. आता डिलिमिटेशन सुधारित बिल आणणार आहेत का नाही आणणार हे अजून काही ठरलेलं नाही. आणि ते बहुतेक त्यांच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटी असते पार्लमेंटची, आणि ते संसदीय कार्यमंत्री असतात, त्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाची मान्यता झाली तर ते ठेवतात. तर तसं जर बिल आलं समजा तर त्याच्यावर आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते अभ्यास करतील आणि त्यानंतर त्याच्याबद्दलची भूमिका जाहीर होईल. पण अजून बिलच आलं नाही तर त्याबद्दल आज बोलण्यात काय अर्थ नाही. दोन्ही पवार फॅमिली एकत्र येऊन
एकत्र येतील आणि ते ह्याला पाठिंबा देतील अशा आता जस्ट नुकत्याच बातम्या येतात, त्यात किती सत्यता आहे? म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल का, विलीनीकरण परत होईल का? नाही, आता काय आहे की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये शेवटी आम्ही काही विलिनीकरणाच्या संदर्भातला अंतिम निर्णय कोण घेतं, कुठल्याही पक्षाचा असणार आहे, तो पक्षाचा जो अध्यक्ष असतो तो त्यांचा अधिकार असतो. पण स्वर्गीय अजितदादा ज्यावेळेस होते त्या ज्या काही 9 बैठका झाल्या त्यातल्या 4 बैठकीला मी उपस्थित होतो आणि शेवटची बैठक जी झाली बारामतीला आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यावेळेस अजितदादाची प्रामाणिक इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र यावं आणि आपण एकत्र एका दिलाने आपण काम करू आणि चांगल्या पद्धतीने लोकांना आपण सेवा देण्याचा प्रयत्न करू असं दादांची इच्छा होती. दुर्दैवानं दादांचं अपघाती निधन झालं आणि नंतर मग त्या महिन्याभरात 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा पुढे यायला लागल्या, वेगवेगळे स्टेटमेंट्स पुढे यायला लागले. त्यामुळे मग आमच्या पक्षाच्या सगळ्या कोर कमिटीमध्ये आम्ही बसलो, एकत्र चर्चा झाली आणि त्यामुळे मग विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादा काय म्हणले होते एवढीच भूमिका आम्ही मांडली. तर त्यानंतर पुढं ती चर्चा थांबली तिथं. आता ह्या क्षणापर्यंत काही अशी कुठली चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही. आता पुढं काय होणार आहे, आता हे ह्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत, परंतु आमच्या स्तरावर तरी या संदर्भातली कुठली चर्चाच्या संदर्भात विषय झालेला नाही. पालखी महामार्गावरती पुण्याच्या कामाला जे ब्लॉक वापरले आहेत त्या ब्लॉकमध्ये गजनी नसून डुप्लिकेट गजनी वापरत आहे फायबरची. नाही, आता गडकरी साहेब मला असं म्हणाले की त्यांनी आता एक नवीन मशीन आणलेलं आहे आणि ते मशीन रोडवर जर फिरवलं तर त्या मशीनमध्ये सगळे इंडेक्सेस येतात. म्हणजे त्याच्यामध्ये खडी किती मिसळली, त्याच्यामध्ये स्टील किती मिसळलंय, त्याच्यामध्ये सिमेंट किती मिसळलंय, ह्याचं सगळं ॲनालिसिस त्या मशीनमध्ये डायरेक्ट येतं. त्यामुळं क्वालिटी कंट्रोलचा ऑफिसर पाठवा आणि चौकशी करा हा काळ राहिला नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. मला असं वाटतं गडकरी साहेबांनी ह्या संपूर्ण पालखी महामार्गाचं त्या मशीनमार्फत क्वालिटी सर्वे करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मग ते तो काही पुरावाच आहे. ते काही कोणाचा रिपोर्ट घ्यायची पण आवश्यकता नाही. तर मला असं वाटतं ते आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही करा ते. आमचा कोणाचा काही व्यक्तिगत कोणाबद्दल काही राग नाही. आमचं एकच म्हणणं असं आहे की वर्षानुवर्ष पालखी ह्या मार्गावर जाणार आहे आणि आम्ही पण जमिनी ह्या पालखी महामार्गासाठी दिलेत ना. सगळ्यात जास्त पालखी महामार्गाचं लँड ॲक्विजिशन हे इंदापूर तालुक्यात झालेलं आहे सगळ्यात जास्त. मग आम्ही आमची राहती घरं दिली, बागायत क्षेत्र दिलं, आम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य समजूनच दिलं, एक धार्मिक कर्तव्य समजूनच दिलं. आज तुम्ही बघा संसरपासून सराटीपर्यंत सगळा बागायत भागातून पालखी महामार्ग गेलेला आहे. कोणीही विरोध केला नाही. एक चांगलं काम होतंय, आध्यात्मिक पगडा आपल्यावर आहे. मग आता जर आम्ही जमिनी दिल्या आणि तुम्ही जर निकृष्ट दर्जाचं काम करत असाल आणि आमचीच पुढची पिढी जर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणार असेल तर आम्ही हे का सहन करावं? आम्ही नाही सहन करणार आहे. भविष्य काळात या गजनीचा काय दुरुपयोग म्हणजे होईल का, असं म्हणजे टिकेल का ते फुल टिकेल? नाही, आता ती ह्याच्याप्रमाणे टेक्निकल सर्वे त्याचा होऊ द्या आणि शेवटी त्याचं ऑडिट तर करावीच लागणार आहे. एवढे मोठे फ्लायओव्हर्स आपण केलेले आहेत, तिथनं हजारो टनाची वाहतूक जाणार आहे आणि हे रस्ते काही 2 आणि 5 वर्षाकरता नाहीत. हे रस्ते 50-50 वर्ष टिकणार आहेत पुढं. ह्याचा जर आजच जर काम चांगलं नसेल, उद्या भविष्यात जर काही अपघात झाले तर किती लोकांचा बळी घेणार आहे आपण. आणि म्हणून आमच्या सर्व इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या भावना तीव्र आहेत की हे काम दर्जेदार झालं पाहिजे. नॅशनल हायवे अथॉरिटी आणि त्याचे जे अधिकारी आहेत त्यांची पण जबाबदारी आहे. ही कामं चांगल्या प्रतीची का झाली नाहीत त्यांना पण जा विचारला पाहिजे ना. तुम्ही ह्यांची पेमेंट्स कसे काढता, त्याचे रिपोर्ट्स कोण देतं? वास्तविक आता हे चुकीचं आहे. जर सराटीपासून पुढे पंढरपूरपर्यंत रस्ता चांगला होतो, वेळापूरपासून अगदी फलटण लोणंदपर्यंतचा रस्ता चांगला होतो, बारामती काटेजेवाडीपासून तर पाटस रोडपर्यंत काम चांगलं होऊ शकतं. ह्या रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे? हे कोण ठेकेदार आहेत? का चांगलं काम करत नाहीत? त्यांची जबाबदारी आहे का नाही? काय 4 चाकीत जरी बसलं तरी बैलगाडीत बसल्यासारखं वाटतं ह्या रस्त्याला जाताना. स्वतः गडकरी साहेबांनी त्या दिवशी बघितलं ना स्वतः, आणि गडकरी साहेबांनी त्या दिवशी कबूल केलं की माझ्या सगळ्या कामामधलं निकृष्ट दर्जाचं काम जर कोणतं असेल तर हे आहे. म्हणलं साहेब आता ते जाऊ द्या, आमचा रस्ता चांगला करून द्या.
कुठंतरी दुर्लक्ष होतं असं पण यांचं असं काय नाही, आता दुर्लक्ष कुणासोबत कमी होतंय त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. रस्त्याचं काम चांगलं करून घेणं हे त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं पण काम आहे. आम्हाला ते काम चांगलं वाटलं नाही म्हणून आम्ही डायरेक्ट तक्रारी केल्या. मी तर डायरेक्ट तक्रार केली. मी असं काही मी ऑन पेपर तक्रार केली ना, आज नाही, मी 2 वर्षापासून तक्रारी करतोय. त्याच्यानंतर आमच्याकडे गावागावची निवेदन आली. म्हणून मला असं वाटतं की ह्याची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, क्वालिटी व्हेरिफिकेशन व्हावं आणि आम्हाला रस्ता चांगला करून द्या. ओके.